हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी परत एक छान अशी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. हरभऱ्याची उसळ किंवा काळे चण्याची उसळ असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. खूप सुंदर, टेस्टी आणि नेहमीप्रमाणे कमीत कमी साहित्यातली सुंदर पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. रेसिपी सुरू करायच्या आधी चॅनलवर अजून नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा दाबायला विसरू नका, कारण माझ्या सगळ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. ही रेसिपी करायची पद्धत खूप छान सोपी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सुंदर टेस्टी अशी आपली ही उसळ होणार आहे. टिफिनसाठी, लंचसाठी खूप पटकन अशी होणारी रेसिपी आहे. चला सुरुवात करूया आपल्या हरभऱ्याच्या उसळीला. इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल साधारण एक 4 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. त्याने अजून छान असा फ्लेवर येतो आणि तूप हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असल्यामुळे तूप हे नेहमी थोडं तरी खाल्लं गेलं पाहिजे, म्हणून मी असं जेवणाच्या रूपाने सगळे होतं, कारण का नुसतं आपल्याला तूप कधी खाऊन होत नाही म्हणून. आता इथे मी 1/4 टीस्पून मोहरी घेतलेली आहे. 1/4 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. जिरं मोहरी छानपैकी गरम झाल्यानंतर इथे एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा बारीक चिरून, आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण तेलावरती परतवून घेऊया. कांदा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत की ज्या जेवण करताना आपण केल्या की आपलं जेवणसुद्धा पटकन होतं. जसं मी तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण सांगितलेलं आहे. मसाला जो कांदा खोबऱ्याचा मी वापरते तो तुम्ही एकदा बनवून ठेवला 15-15 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून, ते सुद्धा पटकन तुमचं जेवण लवकरात लवकर होण्यासाठी उपयोगी पडतं. इथे मी आलं लसूण मिरची याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती पेस्ट मी इथे टाकणार आहे 1.5 टेबलस्पून. परत एकदा आपण ती कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आलं लसूण मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही डीप फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता. या कांदा खोबऱ्याची लसूणचा जो काही मसाला आहे त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आलं लसूण मिरचीचासुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. ह्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडे नेहमी तयार असतील तर आपलं जेवण हे लवकरात लवकर होतं. इथे आता मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. ते पाणी टाकून थोडं आपण आपला कांदा झाकण ठेवून शिजवून घेऊया. एक 10 मिनटं आपण कांदा शिजवून घेतलेला आहे. कांदा आपला छानपैकी मऊसर झालेला आहे, कारण जेवढा कांदा टोमॅटो असं मऊसर झाला असेल तेवढा तो उसळ भाजी ह्या सगळ्या गोष्टी खायला चांगल्या लागतात. जर असं जाडसर राहिला तर ते खाताना चांगलं नाही वाटत. इथे मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे. आता इथे मी गरम मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून. सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. इथे आता लाल तिखट घेतलेलं आहे मी. लाल तिखटसुद्धा मी 1.5 टेबलस्पून घेतलेला आहे. 1 आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे. आता ते सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे मी आपले हरभरे म्हणजे आपले काळे चणे हे मी 6 ते 7 तास आधी भिजत घातले होते रात्रभर. सकाळी त्याला मी ते व्यवस्थित असं कुकरमध्ये ते शिजवून घेतलेले आहेत. ते शिजवताना हे बघा अशा पद्धतीने असं तो तोडता येईल एवढा नरमसर असा होईपर्यंत तो आपण शिजवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यातलं हे जे पाणी आपण आहे ते टाकून द्यायचं नाही आहे, कारण का ते शिजवताना त्या हरभऱ्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला असतो. त्याच्यामुळे आपण त्या पाण्यासहितच आपल्याला ते वापरायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला वेगळं पाणी टाकायची अजून जास्त गरज लागत नाही. त्यामुळे हरभऱ्याचं जे शिजवताना पाणी आपण टाकू ते थोडं जरा जास्त प्रमाणात टाकायचं, कारण का ते आपल्याला उसळ करताना आपल्याला ते वापरायचं असतं. आता ते सगळे हरभरे आपण त्या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया. आपले हरभरे व्यवस्थित शिजवून घेतलेले असल्यामुळे आपल्याला उसळ ही जास्त शिजवायला लागत नाही. कांदा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे, हरभरे आपले शिजलेले आहेत. फक्त आता ते सगळं एकत्र करून एक छानपैकी त्याची टेस्ट तयार करायची आहे आपल्याला.
व्यवस्थित आता आपण ते मिक्स करून घेऊया. आणि हे सगळं करताना तुम्हाला जर असं काय वाटत असेल की अजून कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला पाहिजे आहेत त्या तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. मी नक्की तुमच्यापर्यंत त्या लवकरात लवकर पोचवेन. खूप सोप्या पद्धतीच्या आणि कमीत कमी साहित्यातल्या माझ्या रेसिपी असतात, त्यामुळे नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल. इथे मी 3 ते 4 कोकम घेतलेले आहेत. कोकममुळे आपल्या उसळीला एक छानसा असा आंबटपणा येतो आणि खायला खूप छान टेस्ट लागते ती, म्हणून आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 कोकम टाकून घेतलेले आहेत. कोकम टाकून आता परत आपण एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथे परत एकदा मी कांदा, खोबरा आणि लसूणचा जो मसाला म्हणजे जे वाटण तयार केलेलं आहे ते साधारण एक कपभर असं मेजरिंग कप आपलं असतं त्या कपभर असं मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. मी इथे हरभरे यूज केले होते, ते सुद्धा मेजरिंग कपचे 1 कप असे हरभरे यूज केले होते. या सगळं मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता. काहीही कोणाला हे नवीन करताना प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही नक्की सगळ्या व्यवस्थित गोष्टी बघू शकता. आता हा आपला मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा खोबऱ्याचा. ह्याने आपल्या उसळीला एक छानपैकी थिकनेस येतो, एक छान टेस्ट येते. आणि हा आता मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, कारण का असं कच्चट ठेवायचा नाही, नाहीतर खोबऱ्याचा आपल्याला वेगळाच वास येऊ शकतो आपल्या उसळीला. त्यामुळे कधी पण हे टाकल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं छानपैकी अशी त्याला एक उकळी आणून द्यायची आहे. हे आता व्यवस्थित आपला मसाला आपण त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. हे बघा आता एक 15 मिनटं झालेली आहे. 15 मिनटांनी आपला कांदा खोबऱ्याचा मसालाही त्याच्यामध्ये छानपैकी मुरलेला आहे आणि सुंदर असं आपलं हे तयार झालेली आहे हरभऱ्याची उसळ. आता हे करताना तुम्हाला सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं असतं. आता तुम्ही ह्या टायमाला इथे परत एकदा मीठ चेक करायचं की बाबा तुम्हाला अजून कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. आता थोडी कोथिंबीर टाकून आपण आपले एक 5 मिनटासाठी परत एकदा आपल्या उसळीला एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि सुंदर टेस्टी आपली हरभऱ्याची उसळ पटकन अशी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. तुमची कशी बनते ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजून सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ही हरभऱ्याची उसळ एन्जॉय करा.